साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं काल अनावरण झालं। ख्यातनाम हास्यचित्रकार शीदा फडणीस यांच्या हस्ते बोधचिन्हाचं अनावरण झालं। उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत हे अनावरण झालं। पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला। वयाची 100 पार केलेल्या शीदा फडणीस यांनी हे बोधचिन्ह साकारलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला आज मी शब्द देतो की आमच्या खात्याकडनं ₹1 आम्ही कमी करू देणार आणि सीएसआरचे जे काही पैसे गोळा झालेले आहेत ते पण जसं साहेबांनी आता चेक दिला तसा चेक मी आपल्याला पाठवून देतो, त्याची पण चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। सातारची ओळख, सातारचा ठसा या साहित्य क्षेत्रामध्ये आणि साहित्य संमेलनाच्या सगळ्या याच्यामध्ये जसा 93 साली अभयसिंहराजेंनी त्या ठिकाणी त्या नियोजनातनं जसा एक ठसा, वेगळा ठसा उमटवला होता, तसाच एक वेगळा ठसा सातारकर म्हणून या सुद्धा उमटवण्याचा आमचा प्रयत्न राहिला आणि आम्ही तो करून दाखवू। रायगड जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली मांडवा ते गेटवे ही फेरी बोट सेवा अजूनही ठप्प आहे। दरवर्षी ही सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू होते, मात्र यंदा खराब हवामानामुळे ही फेरीबोट सेवा अजूनही सुरू झालेली नाही। त्यामुळे अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झालाय, तर दुसरीकडे ऑन रोड येण्यासाठी पर्यायी मार्ग असलेला वडखळ अलिबाग महामार्ग देखील खड्ड्यात गेल्यानं प्रवाशांसहित स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे लवकरात लवकर ही फेरीबोट सेवा सुरू होण्याची वाट आता पर्यटक आणि अलिबागकरही बघतायत। मालवणमधला राजकोट किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवतालच्या पदपथाच्या दुरुस्तीसाठी किल्ला 2 महिने बंद होता। आता पुन्हा राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। त्यामुळे 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राजकोट किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्यानंतर पर्यटकांची